ठाण्यातून एक मोठी अपडेट सध्या हाती येते। ठाण्यातील रिक्षा स्थानकावर सुद्धा आता प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। चाकरमान्यांनी रिक्षा स्थानकावर मोठी गर्दी केलेली आहे। आपण सध्या ठाणे स्टेशन बाहेर असणाऱ्या या रिक्षा स्टँडच्या इथली दृश्य पाहतोय। साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। ठाण्यापर्यंतच, कल्याण ते ठाणेपर्यंतच लोकल सेवा ही सकाळपर्यंत सुरू होती। त्यानंतर पुढे मुंबईच्या दिशेने लोकल जात नव्हती। त्यामुळे ठाण्यापर्यंत आलेले अनेक प्रवासी आता ठाण्यातच अडकलेले आहेत। परत घरी जाण्यासाठी किंवा आपल्या ऑफिसपर्यंत जाण्यासाठी अनेकांनी रस्ते मार्गाचा वापर करण्याचं ठरवलं। त्यामुळे एकीकडे आपण पाहिलं मगाशी साम टीव्हीवरच की कशा पद्धतीने बस पकडण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली, तर दुसरीकडे आता रिक्षा स्टँडवर अशा पद्धतीने आता ठाणे स्टेशनच्या बाहेर ही नागरिकांची तुंबड गर्दी झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। त्यामुळे पहिल्याच पावसामध्ये जुलै महिन्यातल्या या पहिल्याच पावसामध्ये मुंबईची चांगलीच तुंबई झालेली आणि ठाण्यामध्ये सुद्धा या पावसाचा फटका बसलेला पाहायला मिळतोय। ठाण्यातल्या अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडे। विकास, सध्या आपण पाहतोय बस स्थानक असेल किंवा रिक्षा पकडण्यासाठी सगळीकडेच आता गर्दीच गर्दी पाहायला मिळते। काय अधिकचे अपडेट देणार? तर विकास यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। पावसामुळे नेटवर्कचा खरं तर मोठ्या प्रमाणात सध्या एक अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि आपण सध्या पाहतोय ठाणे स्टेशनच्या बाहेरची ही महत्त्वाची दृश्य।